आले काय पाहुणे? अरे वा, आले का ती पोरगी गावावरून? येऊनच राहिली ते. बस पोचतेच अर्ध्या घंट्यात. रोशनीच्या बाबाला म्हटलं होतं शांत बैली सांगू नका ना शांताराम भोले सांगू नका. शेवटी पाय शांताराम भोले सांगितलंच. सविता, आला का रोशनीचा फोन? मला काही फोन नाही आला. आता सांग, काय सांगू? नाही सांगत लागेल आलता म्हणून. रोशनीचे बाबा, मग असं सांगातच मला फोन आलता म्हणून. येते अर्ध्या तासात. बस यातच आहे आता. शांताराम भाऊ, जा तुम्ही सांगायले. येतेच म्हणा. ठीक आहे महादेव, आलोच मी. सविता, आतापर्यंत रोशनीने यायचं होतं, कोण नाही आली काय मी? बाबा, रोशनी येत आले नाही अजून. अहो माय बाई, तू बी नटून थटून तयार झाली. पाहुणे पाहिले माझ्या पोरीला येऊन राहिले काय? तुला नाही येऊन राहिली गुड्डी. जेव्हा तुला नखरा करायची गरज नाही. तुला स्वयंपाकच थांबा लागते नाश्ता पाणी करून द्यासाठी. चालली मोठी. सविता, पाहुणा बसला ना आपल्या घरी. आई, कुठे गेली रोशनी? तू तर मला म्हणस आता पोहोचते ते अर्ध्या घंट्यात. मार्केटमधून तिकून मी स्टँडवर गेलो तिला घ्यायसाठी. अजून पत्ता नाही तिचा. श्याम, एवढं ठसून नको करू. येते आपसती एकते. जाय कामं करतोय, कपडे गिपडे घाल. गुड्डी, चल मला नाश्ता दे पहिले. लय भूक लागली मला. पाहुणे येतील तेव्हा येतील. चल लवकर. आली. अरे महादेव, येतो मी घरून. फोन करून देतात मी मनीच्या याच्यावर. अरे का वसंत भाऊ, चालले काय करतील बसून ते? पाहुणे नाही आले, काही नाही आले अजून. चला सविताबाई, येतो मी. सविता, कोण नाही आली पाहुणे अजून? आणि रोशनी कोण नाही आली? थांब मी फोन करतो. तयारी करून बसली मी घंट्यापासून, अजून रोशनीचा पत्ता नाही. रोशनीचे बाबा, लागला का फोन रोशनीले? हॅलो, आता बाहेर गेली बोलायले. माय सुषमा, ओ सुषमा, का तू तर मस्त झोपा काढून राहिली. आम्ही तिकडे परेशान ना. पाहुणे नाही आले. ओ सुषमा. कोण? सविता? माय बाई, का तू माझ्या घरी कशी? कोण? पाहुणे नाही आले काय? सुषमा, तू कोण आली नाही माझ्या घरी? तुला बोलावलं होता ना मी, आणि सगळं तयारी करून बसली. पाहुणे नाही आली अजून. मला सांगितलं ना सविता ते ना आम्ही जातो म्हणून. मला बरं ना वाटे रात्रीपासून, म्हणून मी झोपली. पोरगी आली का ती गावावरून? नाही, पोरगी नाही आली. येते पोरगी, निघाली. पण पाहुणे नाही आले ना अजून. तू समजू नको, पोरगी आल्याशिवाय पाहुणे येत नाहीत असं आहे. कोणाच्या भरसावर राहिलं कधी तर. शांताबाई होती, शांताबाई बरोबर मी काळजी घेत जाय. इकून तिकून बरोबर धागे दोरे जोडत जाय. पाय सुषमा, त्या भरोशावर आले पुरलं नाही मला. माझ्या पोरीला बोलावलं, तोही भाड्या तोड्याचा खर्च, आणि घरी किती मोठा खर्च आला माहिती आहे का तुले? पोहे आण, पेढे आणले, दूध मलाईचे पेढे आणले, दूध मलाईचे. जिंदगीत नसेल खाल्ली असे पेढे. आता काय सांगितलं, बिझनेसवाला पोरगा आहे, काय आणून काय नाही. सविता, सगळं जेवढं बोलू नको ना. जाय तू घरी, येतात तू घरी पाहुणे. जाय, फोन करतो मी. आता आली म्हणून फोन करते, नाही तर पसरली होती. बस तू टोले घेत म्हणा तिचा वाट पाहत. पाहुणे आले नाही करत. असं आहे माझ्या सासूचं. जिकडे लागली तिकडे लागते. तयारी केली ती, मस्त साडी घातली होती. पूजापाठ करू म्हटलं आता. आई येतातच ब्राह्मणाला घेऊन. कायची पूजापाठ, आईचाच पत्ता नाही अजून. सविता, तयारी केली नाही की तू? आई, किती वेळची वाट पाहिली मी तुमची. आल्याच नाही तुम्ही. शेवटी साडी बी काढून टाकली मी. कुठे गेलते तुम्ही? काही नाही सविता, 2-3 ब्राह्मणाच्या घरी गेली. सगळे ब्राह्मण घरी नव्हते. म्हटलं सांग आता कसं करू. एवढा उशीर झाला मला ब्राह्मणाच्या घरून यासाठी. राहू दे सविता, आता उद्या करू आपण पूजा. ते सासरे नाही आले काय? थांब, कोणाचा फोन आला पाहू दे. हॅलो रिंकू. बोल रिंकू, ते बाबा नाही आले काय? आई, मी तुला बोलावलं, तू बाबाच्या भरोसा लुटून राहिली काय? माझ्या घरी कोणीच नाही आला आई. मला बाबाचं काही घेणं देणं नाही आहे. तू येतं काय? ठीक आहे रिंकू, आलीस मी. ही पोरगी मोठी ठसन करते.
नर महिने घ्यावं कोणती गोष्ट तर इली मोठा पावर आहे बापाच्या सारखा. अंगातून पासून तर काही होत नाही. आई काय झालं रिंकू त्याच्या घरी? हीच किरी किरी दोघी सासू सुनेची. येतो मी. माणसाच्या ना तेवढं काम झालं नाही. जा म्हटलं रिंकूच्या घरी. मी वाटच पाहून राहिली काय झालं काय नाही तर. कुठे तासले काय माहित. हे रिंकी मोठी भांडत राहते सासू संग. भले गुणाची मला माहित आहे ना. पहिल्यापासून हिचा स्वभाव तसाच होता. कधीच निभावत नाही जा सासूच्या घरी. मंडळी खुश आहे ना? शांताबाई तर लय खुश आहे. आज विजेत्याचं नाव घोषित करणारा व्हिडिओ कोणत्याही बी ठिकाणी घेतला जाईल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. शांताबाई एकाच गोष्टीने नाराज आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं चॅनल सबस्क्राईब करा. शांताबाईचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवते. चला मग ऐकलं ना? चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट नक्की करा. आज आपण विजेत्याचं नाव घोषित करणार आहोत. चला मग पाहू आपण रिंकूच्या घरी काय झालं. बाई का शांती कुठे चालली? चालली शांता मावशी पोरीच्या घरी. काम आहे थोडंसं नाताच्या भेटीले. तू कुठे चालली? आता माय तू आता पोरीच्या घरी चालली? कोण? सविताने तुला सांगितलं नाही काय? सविताच्या पोरीला पाहुणे पाहिली राहिली ना. बापा बिझनेसमॅन आहे म्हणे पोरगा. बोलली काय सांगे वर वर करू करू. माय बाई व चांगला आहे. जळलं काय? नाही माय सविता म्हणे ना शांता मावशी लवकर येतो जमलं तर आज टिक्काच लावून घेऊ अशी म्हणे बाई. आतापर्यंत सुंदरी कामं करू लागले आता निघाली. म्हटलं चल शांती बी गेली. शांती तुला नाही बोलावलं का सवितानं? नाही शांता मावशी मला तर माहित बी नाही. तू सांगू राहिली तेच. पण बरं बिचारीचं चांगलं हो. चल शांता मावशी येतो मी. तू जाय सविता वाट पाहिन. कामं गिमं करू लागण्यासाठी जाय. माय 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 हे कसं झालं? एवढ्या जवळच्या मैत्रिणी आणि शांतीला सांगितलं नाही सवितानं? बापा बापा हे तर लयच अलग गोष्ट झाली बापा. चल आता गेल्याबरोबर म्हणतो सविताले शांतीला कोणी बोलावलं. मनीषा आवाज दिला का तू? काय झालं मनीषा? काऊन तू आज नाराज दिसून राहिली? संदीप आपण काल फिरायला गेलो होतो हे पप्पूला कसं माहित? आणि आपण तिथं बसलो चोरून चोरून पाहत होता. संदीप माझं पूर्ण लक्ष होतं. तुम्हाला माहित नाही. तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला खरंही नाही वाटलं. पण नाही मी डोळे भरून पाहिले पप्पूला तिथंचा. मनीषा एवढं असेल त्याचा नावाचा रिपोर्ट देऊन देईन मग मी. तुला जर जास्त त्रास देईन तर. असं चांगलं नाही हे कोणाच्या मागं जाणं. हो ना संदीप मलाही तसंच वाटते. आपण काय करू आता डबल त्रास दिला पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकू त्याच्या नावाचा. लय झाला त्याचा आता. चल मनीषा ताटवाड भूक लागली केवढी. बाबा नाही आले काय? चला संदीप चला ताटं वाढतो मी. आई चला आई जेवण करायला. आली आली. नाही नाही पप्पूचं इलाज तर मला करावंच लागेल. रिंकू कुठे गेली? रिंकू गेली मसनात मरेले. काय म्हणता लवकर सांगा. रिंकू तुला किती वेळा म्हणतो मी ठसन कमी कर. रिंकू पाहिलं ना तुझ्या आईच्या घरी गेली होती तू. तुला गमत जाय काय म्हणून मला किती वेळा फोन करत असतो. ऑफिसमधून जातानीच्या घरी भेटायला येऊ येताना भेटायला येऊ. मला माहिती आहे ना तुला कोणाच्या घरी गमत नाही म्हणून. आणि तू हे चोचले पुरे बी होत नाही कोणाच्या घरी. रिंकू तुम्हाला काय वाटते मनीष मी काय आईच्या घरी जायचा विचार करून राहिली काय? अजिबात नाही आईच्या घरी जायचा विचार. आणि जाणार बी नाही आईच्या घरी मी. मग तू कोण आईली बोलावलं? तू आई येऊन राहिली आता. फोन आलता मला निघाली म्हणून. मनीष आपण वेगळं राहायचं. तुमची आई माझ्यासोबत सतत भांडत राहते. बाबांनी भांडत पण तुमची आई भांडत राहते. रिंकू मी त्याचा एकुलता एक पोरगा. रिंकू वेगळं राहिलं काय म्हणतील लोक नातेवाईक काय म्हणतील. रिंकू थोडंफार सहन करत जाय. मी आईलाही सांगतो. रिंकू नाही मनीष अजिबात ऐकणार नाही आम्ही. ऐकलं आजपर्यंत. आता मला पोरगं झालं कमजोर समजू नका तुम्ही. रिंकू मी तुला कधीच कमजोर नाही समजलो. रिंकू त्यासोबत तर किती प्रेमाने वागतो. रिंकू मी प्रेमाने वागता ना. आपण दोघं जण वेगळं राहू घरातच राहू. काही गरज नाही वेगळं राहायची. रिंकू वाटे का त्या जीवाले काही जवळ बोले म्हणता आपण वेगळं राहू. एकुलता एक पोरगा काय म्हणतील ते मायबाप. नातू झाला आता सून आली 2 महिने झाले नातू व्हायले. वेगळी निघते का तू? कोणती वेळ तुला कष्ट करायला लागू राहिले. जमलं जमलं बरं झालं मामीजीले बोलावलं. आता आई घरी नाही. आई घरी पाहिजे होती. असं बोलणं ऐकायले मामीजीचं. आई तू माझी आई आहेस की मनीची आई आहेस तू? रिंकू मी दोघांची बी आई आहे. तुझी जेवढी आई आहे तेवढी मनीची सासू आम्ही.
मला दोन्ही कर्तव्य निभावं लागतात रिंकू. समजू नको तू आई आहो मी तर ते ऐकून स्वर्ग भागीन म्हणून. जे सत्य गोष्ट आहे त्याच्या जिकडून खिचणार आहो मी. पोरगीवस म्हणून काय तू काय करू? कोणाचं बी घर तुटलं नाही पाहिजे रिंकू. आणि तुला शोभत नाही असं. आई सर्वेचं घर जोडते आणि तू घर तोडायला निघाली रिंकू. एकटा पोरगा माझा पुढे सोडून जातील ते. सांग ना तू. घरातल्या घरात म्हणतो अलग निघतो. जवळ बा काही गरज नाही अलग निघायची. हिच्या म्हटलं ऐकू नका तुम्ही. मी सांगतो तसं करा. आई तू हे बरं केलं नाही. विनाकारण बोलावलं मी तुले. रिंकू आई बरोबर सांगून राहिली रिंकू. तुम्ही बोलू नका अजिबात. मी पाहिन माझी आई पाहिन. जरा माणूस की ना नवरा होय. आई तू मला सांगू राहिली काय? मी शिकलेली आहे. सर्व समजते मला आई. रिंकू समजते पण उमजत काहीच नाही आहे. एक लेकरू झाला ना तुले. असे बोलतात जवळ बोलाले माझ्यासमोर. मागं काय बोलत असेल. काय सासू बोलणार नाही आणि काय सासू त्यासंग भांडण करणार नाही. रिंकू ते असा स्वभाव बरा नाही आहे. पण सत्यानाश होईन ते आहे. असा स्वभाव धरून ठेवशील तू तर. त्यासाठी तुला असा स्वभाव सोडून द्या लागेल रिंकू. स्वतःची आई असून अशी बोलून राहिली मला तू. सत्यानाश होईन म्हणतं. दे चांगला शिटी सरात दे मला. दे चांगला. पुढचा ऐक रिंकू. तुला म्हटलं मी असा स्वभाव नाही सोडला तर त्यासाठी तुला असा स्वभाव सोडा लागेल पहिले रिंकू. चांगलं वागणं नाही आहे रिंकू हे. आणि त्या बाप घरचा पुरा नाही आहे. माहिती आहे ना तुला आपल्या घरचं वातावरण. ती भाऊजाई कसे दिवस काढते तुला माहिती आहे ना. तुला अति सगळ्या सुख सोयी भेटल्या. तुला गोष्टी येऊन राहिल्या रिंकू. जावई बा अजिबात तिची चोचली पुरे करू नका तुम्ही. आता मी सांगतो तुम्हाला. अरे बापरे थांबतो आता. थांबतो काय? थांबेला जाऊ मी. मामीजी बरं झालं तुम्हाला बोलावलं मामीजी. कालपासून मला खूप टेन्शन आलं होतं मामीजी. तुम्हाला सांगतो तिच्याशी बोलूच नका तुम्ही. आजच्या दिवस आपाप सरळ होते ते. कुठे गेले तुमची आई? आई गेली मावशीच्या घरी बसायले. ठीक आहे जावई बा जा तुम्ही तुमच्या ड्युटीवर जा. तिथं काही टेन्शन घेऊ नका. मला फोन करता अजून काही काम पडलं तर. ठीक आहे मामीजी ठीक आहे. बरं झालं तुम्ही आल्या. माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. रिंकू नाही मामीजीने सांगितलं तुम्ही ड्युटीवर जा म्हणून. राहू दे रिंकूला एकटीला घरी. चाललो मी ड्युटीवर. सांगत बी नाही रिंकूले. थांब म्हणायचो आता. एकटी राहायची आपाप तो डोकं जाग्यावर येऊन जाईन. एक मन करते सुषमाले बोलवा आणि सुषमाच्या हातून शांताबाईला सांगा. पण शांताबाई मला माफ करीन काय? वा करीन नाही तर काय तर. या जागेवर जर शांताबाई असते ना आता लगे महापुरीला पाहुणे आले असते आणि पोरगी आली असते घरी. पोरगी मला घुमून राहिली की काय करून राहिली. अजून पोरीचा बी पत्ता नाही. नाही माझी रे धडधड करून राहिला. रोशनी आली नाही ना अजून. सुषमा सुषमा आली. सुषमाला फोन करायला लावतो शांताबाईला बोला म्हणून. काही नाही शांताबाईने माफी मागितली जराची. शांताबाई पिघलून जाते. तेच पुरीन मले. सविता शांताबाई समोर चांगली राहायची तर त्या पुरीचं लग्न होईन. बिझनेसमॅन भेटेन बिझनेसमॅन. सविता काय झालं सविता? म्हणाला तू घरी गेली. कुठे आली पाहुणे? सुषमा एक काम करतो शांताबाईला फोन कर. शांताबाईला बोला माझ्या घरी. शांताबाईशिवाय चोरी होणं अशक्य आहे. पण तुला सांगतो सुषमा आम्ही तर पहिले म्हणतो सविता तुला. तू तर भली किड्यासारखी वय 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 करत राहायचं. हा झालं अळलं शांताबाई साठी. तू आता फोन करतो काय की मला गोष्टी सुनावतो? थांब फोन घे सविता. शांताबाईचं नाव घेतलं. शांताबाई हजार. शांताबाई मला माफ कर शांताबाई. शांताबाई माझ्या पोरीसाठी मस्त पोरगा येऊन राहिला शांताबाई. त्या हाती आहे शांताबाई. सगळं शांताबाई त्या हाती आहे. सविता मी आता ऐकलं की आज तर आपल्याला पाणी येऊन राहिले होते. कोण आले नाहीत काय मग? सांग सुषमा तूच सांग. सविता ते सांगायचं राहते पण आजची खुशखबरी. हा शांताबाई सांग आजची खुशखबरी शांताबाई. चला मंडळी आज तर मग धमाका होणार आहे. आज आपण विजेत्याचं नाव घोषित करणार आहे. तुमची पण उत्सुकता वाढली असेल ना. कोण आहे कोण नाही. तुम्हाला सांगतो शांताबाई सर्वांचा नंबर लागते बरं. एक दिवस सर्वांचा नंबर लागते. शांताबाई आणखी पुढे मोठे बक्षीस देणार आहे. ही तर सुरुवात आहे. फक्त तुम्ही शांताबाईला साथ द्या. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला मग आपण विजेत्याचं नाव घोषित करू. शांताबाई सांग शांताबाई लवकर. माझ्यानं रावरानं चाललं शांताबाई. विजेत्याचं नाव ऐकायचं. 7 दिवसापासून आपले
सबस्क्रायबर, आपला परिवार वाट पाहते शांताबाई. लय उत्सुकता झाली बरं शांताबाई. लवकर लवकर नाव सांग, लवकर लवकर सांग. ऐका मंडळी, आजच्या विजेत्याचं नाव आहे रॉक. त्यांच्या कमेंटवर नाव अवेलेबल नाही आहे. त्यांच्या चॅनलचं नाव आहे रॉक. प्लीज त्यांनी कमेंटमध्ये आपली ईमेल ID पाठवून द्या आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी. आणि एकदा तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन विजेते निवडल्याबद्दल. चला मग मंडळी, आजचा प्रश्न आहे का? आजचा प्रश्न आहे, शांताबाईनं पोरीच्या संसारात आग लावली की आग विझवली? नक्की कमेंट करा लवकरात लवकर. जो पहिले कमेंट करीन आणि व्हिडिओ पूर्ण पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईब करीन, त्यांचं नाव आपण पुढच्या भागामध्ये घेऊ बरं. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाहायला लागतील, कमेंट करायला लागेल आणि शेअर पण करायला लागेल. चला मग भेटू आपण नवीन प्रश्नासोबत नवीन भागात.